तर बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका गोष्टीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। ती म्हणजे बच्चू कडूंनी आंदोलन मागे घ्यावं म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी 2 वेळा आंदोलनस्थळी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली होती। पण दोन्ही वेळा बच्चू कडूंनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला। पहिल्या भेटीदरम्यान बावनकुळेंनी उपोषण मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही बच्चू कडूंनी केला होता। त्यानंतर काल बावनकुळेंनी मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन देऊनही बच्चू कडूंनी उपोषण मागे घेतलं नव्हतं। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे बावनकुळेंच्याच आश्वासनाची प्रत घेऊन बच्चू कडूंकडे गेले आणि त्यांनी उपोषण मागे घेतलं। त्यामुळे फडणवीसांच्या दूताला माघारी पाठवत शिंदेंचा दूत आल्यानंतर कडूंनी उपोषण मागे घेतलं का असा प्रश्न उपस्थित होतोय। विशेष लक्ष देण्यासारखी एक गोष्ट ही आहे की पालकमंत्री आले आणि आज उदय सावंत येऊन गेले। उदय सावंत हे पालकमंत्र्यांचे म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचेच पत्र घेऊन आले आणि त्यानंतर हे उपोषण सुटलं। यात कट शहाचं राजकारण नक्कीच आहे। परंतु जे पत्र आलं 2 तारखेला बच्चू कडू यांनी एक संदेश दिला आहे की 2 ऑक्टोबरपर्यंत काहीतरी मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, नाही झाल्या तर आपण मंत्रालयात पुन्हा काय करू हे, कारण बच्चू कडू आंदोलनाने भरपूर प्रसिद्ध आहे, त्यांची समाजसेवा त्याही उपर आहे। राजकारणात काय कुठं कट हे चालते या पत्रावरून तरी नक्की असं समजता येईल, कारण बावनकुळे आल्यानंतर बावनकुळेंचं पत्र उदय सावंत घेऊन येतात आणि बच्चू कडू उपोषण सोडतात।